श्रीराम जय जय राम। प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावा। आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळवण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लागणे जरूर आहे। ते प्रेम आपल्याला कसे मिळेल याचा आपण विचार करू। वास्तविक आईचे तिच्या मुलावर प्रेम स्वाभाविक असते। तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकवण्याची जरुरी नसते। त्याप्रमाणे भगवंतावर आपले प्रेम असणे जरूर आहे। मनुष्य हा जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे। ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्य देह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला। त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळवता येऊन मला ओळखता येईल। असे असताना मनुष्य प्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? मनुष्य प्राणी हा नेहमी आनंदासाठी धडपडत असतो। मग या धडपडीतून भगवंताचे प्रेम त्याला का बरे येऊ नये? मला वाटते, ज्या ध्येयासाठी आपण धडपडत असतो ते ध्येय ठरवताना आम्ही चुकत असलो पाहिजे। खास आमचे ध्येय असले पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे। तो आनंद जर एवढ्या कष्टाने मेहनतीने सुद्धा आम्हाला मिळत नसेल तर आमचे ध्येयच चुकले असे म्हणायला कोणती अडचण आहे तुम्ही सांगा। आज प्रपंच तुम्हाला हवासा वाटतो। प्रपंचातल्या नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो। वस्तूसाठी चाललेली आमची धडपड हे खरे पाहता त्या वस्तूसाठी नसून त्यातून मला आनंद मिळेल या कल्पनेने, त्या आनंदासाठी आम्हाला ती वस्तू हवी असते। त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही कल्पना नाहीशी व्हायला पाहिजे। आज प्रपंचात मला समाधान मिळेल असे वाटते, ती माझी कल्पना नाहीशी होणे जरूर आहे। ही प्रपंचाची आस जोपर्यंत आहे तोवर भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही आणि शाश्वत समाधान आम्हाला मिळणार नाही। तू जगाची आस सोडून दे, मी तुला शाश्वत आनंद देतो असे भगवंत आम्हा सांगत आहे। ही जगाची आस, हे प्रपंचाचे प्रेम आम्हाला कसे सुटेल? प्रपंच सोडल्याशिवाय भगवंताचे प्रेम आम्हाला येणारच नाही का? प्रपंच सोडून देण्याची आज आमची तयारी नाही। तो न सोडता भगवंताचे कसे होता येईल ह्यासाठी संतांनी मार्ग सांगितला आहे आणि त्या मार्गाने आम्ही जाणे जरूर आहे। ज्याप्रमाणे आपण आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन काढून भगवंताकडे लावावे। तसे करण्यात समाधान आहे। भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे। तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 7 दशक 3। या दशकात त्यांनी साधकाला आत्मज्ञानाच्या मार्गातील अडथळे ओळखून त्यावर मात कशी करावी हे शिकवले आहे। या दशकाचा मुख्य विषय आहे अज्ञान, अहंकार आणि भ्रम यांचा त्याग करून सत्याकडे जाणे। 1. अज्ञानाचे स्वरूप। अज्ञान म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप न ओळखणे, देहाला मी मानणे, संसारालाच अंतिम सत्य समजणे। समर्थ सांगतात, अज्ञानामुळेच मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो।
अज्ञान असताना मनुष्य बाह्य गोष्टींमध्येच सुख शोधतो. 2. अहंकार आणि अज्ञान. अज्ञानातून अहंकार निर्माण होतो. मनुष्य म्हणतो, मी मोठा आहे, माझेच खरे आहे, माझ्याकडे सर्व ज्ञान आहे. हा अहंकार त्याला सत्यापासून दूर नेतो. भ्रमाचे जाळे. भ्रम म्हणजे जे खरे वाटते पण ते खरे नसते, चुकीची समजूत. उदाहरणार्थ, अंधारात दोरीला साप समजणे, भीती निर्माण होते, पण प्रत्यक्षात साप नसतो. तसेच अज्ञानामुळे आपण अनेक गोष्टी चुकीच्या समजतो. 4. एक उदाहरण. एक माणूस आरशात स्वतःचा चेहरा पाहून रागावला. त्याला वाटले, हा माणूस मला रागाने पाहतो आहे. तो आरशावर रागावला, पण प्रत्यक्षात तो स्वतःचाच प्रतिबिंब होता. तसेच आपण जे पाहतो ते अनेकदा आपल्या मनाचे प्रतिबिंब असते. 5. ज्ञानाचा प्रकाश. अज्ञान आणि भ्रम दूर करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. ज्ञानामुळे सत्य समजते, भ्रम दूर होतो, मन शांत होते. समर्थ सांगतात, ज्ञान म्हणजे अंधारात लावलेला दिवा आहे. 6. साधना आणि आत्मज्ञान. आत्मज्ञान मिळवण्यासाठी सत्संग, शास्त्रविचार, ध्यान, आत्मचिंतन या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. या साधनेमुळे अज्ञान हळूहळू दूर होते. 7. संतांचा अनुभव. समर्थ रामदास स्वामी यांनी अज्ञानावर विजय मिळवला, म्हणून त्यांना सत्याचा अनुभव आला. त्यांचे जीवन ज्ञानाने प्रकाशित झाले. 8. एक साधा दृष्टांत. एक खोली पूर्ण अंधारात होती. अंधार दूर करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी उपयोग झाला नाही. पण एक छोटा दिवा लावला आणि अंधार लगेच नाहीसा झाला. तसेच ज्ञान आले की अज्ञान आपोआप नष्ट होते. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 3 आपल्याला सांगते, अज्ञान ओळखा, अहंकार सोडा, भ्रम दूर करा, ज्ञानाचा स्वीकार करा. असे जीवन जगणारा मनुष्य सत्याच्या मार्गावर पुढे जातो आणि आत्मज्ञानाच्या जवळ पोहोचतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 4. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजावतात, वैराग्य आणि अंतर्मुखता. 1. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे संसाराचा त्याग करणे नव्हे, तर संसारातील आसक्ती कमी करणे. समर्थ सांगतात, हाताने काम करा, पण मनाने आसक्त होऊ नका. म्हणजे कर्तव्य करा, पण माझेपण सोडा. 2. आसक्तीचे बंधन. आसक्ती म्हणजे वस्तूंवर आणि प्रेम व्यक्तींवर अति अवलंबन, मान सन्मानाची अपेक्षा. या आसक्तीमुळे मनुष्य दुःखी होतो, अस्वस्थ राहतो आणि सतत ताणात जगतो. समर्थ सांगतात, जिथे आसक्ती आहे तिथे दुःख निश्चित आहे. 3. एक उदाहरण. एक माणूस नदी पार करत होता. त्याने लाकडाचा ओंडका पकडला. त्या ओंडक्याच्या मदतीने तो सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला. पण किनाऱ्यावर आल्यानंतरही तो ओंडका सोडत नव्हता. लोकांनी विचारले, आता त्याचा उपयोग नाही तरी का धरून ठेवला आहेस? तो म्हणाला, याने मला वाचवले. पण आता तोच ओंडका त्याच्यासाठी ओझे झाला होता. तसेच जी गोष्ट उपयोगाची होती तीच आसक्ती बनली की बंधन होते. 4. अंतर्मुख होण्याची गरज. समर्थ सांगतात, मनुष्य बाहेरच्या गोष्टींमध्ये इतका गुंततो की तो स्वतःकडे पाहायला विसरतो. अंतर्मुख होणे म्हणजे स्वतःच्या विचारांचा अभ्यास करणे, आपल्या भावना समजून घेणे, आपल्या जीवनाचा उद्देश शोधणे. 5. वैराग्य आणि शांती. ज्याच्या मनात वैराग्य आहे तो परिस्थितीवर अवलंबून राहत नाही, सुखदुःखात सम राहतो,
शांत राहतो. वैराग्यामुळे मन शांत स्थिर होते. 6. साधनेत वैराग्य. आध्यात्मिक मार्गावर वैराग्य अत्यंत आवश्यक आहे. नामस्मरण, ध्यान, सत्संग, आत्मचिंतन या गोष्टींमुळे आसक्ती कमी होते. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी संसारात राहूनही वैराग्य ठेवले. त्यांनी कार्य केले, समाज घडवला, पण मनाने ते आसक्त नव्हते. एक साधा दृष्टांत. हातात पाणी घेतले तर ते धरता येते, पण जर घट्ट पकडले तर ते निसटते. तसेच जीवनात गोष्टी सहजपणे स्वीकारा. अति पकडण्याचा प्रयत्न केला तर त्या निसटतात. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 4 आपल्याला सांगते, संसारात राहा पण आसक्त होऊ नका. वैराग्य अंगीकारा, अंतर्मुख व्हा आणि साधनेचा आधार घ्या. असे जीवन जगणारा मनुष्य शांत, स्थिर आणि समाधानी राहतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.